चला तर आज बनवूया महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ पाटवडी रस्सा. झणझणीत आणि खमंग रस्सा खाऊन पोटच काय मनही अगदी भरून जाईल. पाटवडी बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, नंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची कडक, आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी येईपर्यंत इकडे एका ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं. उकळी आलेल्या पाण्यामध्ये चणा डाळीचं पीठ, त्यालाच आपण बेसन पीठ म्हणतो, थोडं थोडं टाकत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही प्रोसेस थोडीशी फास्ट करावी लागेल, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या होता कामा नये. अशी थोडीशी व्यवस्थित घट्ट कन्सिस्टन्सी झाली की त्याला आपण झाकण लावून 10 मिनटं लो हीटवरती ठेवूया. थोडा वेळ वाफवल्यानंतर या पिठाला आपण तेल लावलेल्या ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घेऊया. ही प्रोसेस आपल्याला पीठ गरम असेपर्यंतच करायची आहे. थंड होऊ लागलं की ते सेट व्हायला लागेल आणि ते व्यवस्थित पसरलं जाणार नाही. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित थापटून घ्यायचं. काही ठिकाणी यालाच थापी वडी असे सुद्धा म्हणतात. थोड्या वेळेला थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता पाटवडीचा रस्सा बनवण्यासाठी जो मसाला बनवतो आपण ते पाहूया. त्यासाठी थोडंसं खसखस, थोडेसे तीळ, सुक्या खोबऱ्याचे काप आणि कांदा व्यवस्थित तेल टाकून भाजून घेऊया. भाजलेले तीळ आणि खसखस थोडेसे थंड झाले की व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेऊया, आणि नंतर त्यामध्येच खोबर, लसण आणि अद्रक टाकून हे बारीक करून घेऊया, आणि नंतर त्यामध्ये भाजलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून बारीक करून घेऊया. वडीसाठी थापलेलं पीठ आता थंड झालेलं आहे. याची आपण वडी पाडून घेऊया. याला आपण हवा तो शेप देऊ शकतो, पण मी इथे डायमंड शेप देणार आहे. तुम्ही पाहू शकता, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, एकदम व्यवस्थित अशी वडी तयार झालेली आहे. ही वडी नुसती पण खायला अगदी खमंग लागते. आता आपण पाटवडी फ्राय करूया. त्यासाठी गरम तेलामध्ये 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि आता आपण तयार केलेलं वाटण थोडंसं टाकून त्याला फ्राय करून घेऊया. त्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला पण टाकूया. थोडीशी हळद टाकून मसाले एकदम व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे आणि ते करपले पण नाही पाहिजे, म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी टाकूया आणि त्याला मसाल्यांना व्यवस्थित फ्राय होऊ देऊया. त्यात थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि यात आपण तयार केलेली पाटवडी टाकून द्यायची आणि त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. ही तयार झाली आपली मसालेदार खमंग सुकी पाटवडी. आता करूया याचा मेन पार्ट, खमंग असा झणझणीत पाटवडी रस्सा. त्यासाठी तेलामध्ये 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला आणि आपण तयार केलेलं वाटण त्यामध्ये व्यवस्थित फ्राय होऊ देऊया. मसाले चांगले फ्राय झाले, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. आणि मग अशी वडी बनवताना जे कढईमध्ये शेवटी बेसन उरलं होतं ते पण गरम पाणी टाकून काढून घेतलं, आणि आता हे पण पाणी यात टाकूया. भाजीला छान उकळी आली की आपण काही पाटवड्या त्यामध्ये सोडून देऊया. अशा प्रकारे आपला झणझणीत रस्सा तयार झाला.